नाशिकमध्ये फोटो काढण्याच्या नादामध्ये महिलेचा पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चेहडी बंधाऱ्यावरती पती समोरच फोटो काढत असताना बंधाऱ्याचा काठ हा समजून न आल्यामुळे महिला पाण्यामध्ये पडली आणि तिचा मृत्यू झालाय। मोबाईलवरती फोटो काढत असताना ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नये, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती। तर मुलीच्या वडिलांच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आभार। नसरापूरच्या नराधमाला कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तर भोरमध्ये आज कडकडीत बंद। नाशिकच्या TCS प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। शीरखुर्मा आणि थंड पेयातून गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती। पश्चिम बंगालसह 5 राज्यांचा सत्ताधीश उद्या ठरणार। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचाही निकाल। महानिकालाचं महाकव्हरेज माझावर। पुढे काय होईल सांगता येणार नाही, ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य। चर्चांना उधाण, तर चर्चेतून मार्ग काढण्याचा राऊतांना विश्वास। यवतमाळच्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट। मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, डॉक्टरांची माहिती। तहानेमुळे मृत्यू झाल्याचा संशय। दिल्लीत गुरुग्राममध्ये एकाच घरात मिळाले 5 जणांचे मृतदेह। पतीनंच पत्नी आणि 4 मुलांची विष पाजून हत्या केली। 5 जणांना मारल्यानंतर पित्याकडून आत्महत्येचा प्रयत्न। दिल्लीत भल्या पहाटे अग्नितांडव। 4 मजली इमारतीच्या आगीत 9 जण होरपळले। 80 जवानांच्या 5 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात। हिंगोली, बीड, धाराशिवमध्ये अनेक पेट्रोल पंप इंधनाविना बंद। कॅन घेऊन वाहन चालक रांगेत, तर बीडचे नागरिक पेट्रोलसाठी धाराशिवमध्ये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।